नमस्कार. श्री सार्थ दासबोध. दशक 6वा, समास 4था. दशक 6वा आणि समास 4था. ब्रह्मनिरूपण. माणूस जीव असल्याने अल्प आहे, अंतवंत आहे व परिमित आहे. याच्या उलट परमात्मा सर्व व्यापक आहे, अनंत आहे व अपरिमित आहे. परिमित जीवाने अपरिमित परमात्मा स्वरूपाची कितीही कल्पना केली तरी ती तोकडी पडते. उदाहरणार्थ, मानवी दृष्टीने काळ अनंत आहे. मागे किती काळ गेला कोणास ठाऊक, आणि पुढे किती काळ येणार कोणास ठाऊक. अनंत काळाच्या दृष्टीने या जगातील मानवी जीवन एखाद्या स्वप्नाप्रमाणे अल्प आहे. परब्रह्म काळाच्याही पलीकडे आहे. त्याचे ज्ञान करून घेणारा आत्मज्ञानी पुरुष खरा थोर होय. शास्त्रामधील कालगणना समजावून सांगतात. कृतयुगाची 17,28,000 वर्षे, त्रेतायुगाची 12,96,000 वर्षे, द्वापार युगाची 8,64,000 वर्षे. आता कलियुगाची गणना ऐका. कलियुगाची 4,32,000 वर्षे असतात. चारही युगांची मिळून एकंदर 43,32,000 वर्षे होतात. अशी 4 युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. ब्रह्मदेवाचे असे 1000 दिवस झाले म्हणजे विष्णूची एक घटका होते. विष्णूच्या 1000 घटका झाल्या म्हणजे महादेवाचे एक पळ होते. ईश्वराची किंवा महादेवाची 1000 पळे झाली म्हणजे आदिशक्तीचे म्हणजेच मूळ मायेचे एक अर्धपळ होते. निरनिराळ्या शास्त्रांमधून अशी कालगणना सांगितली आहे. ओवी दोनचा उत्तरार्ध आणि ओव्या 3 व 4 यात वर्णन केलेली कालगणना 2 संस्कृत श्लोकात सांगितली आहे. पण हे श्लोक अशुद्ध आहेत. मूळ दासबोधात बघावे. आदिशक्तीसारख्या अनंत शक्ती आहेत. अनंत ब्रह्मांडाच्या रचना होतात आणि जातात, तरी पण परब्रह्म अगदी जसेच्या तसेच राहते. त्याच्यापैकी यत्किंचितही स्थित्यंतर घडत नाही. वास्तविक परब्रह्माला स्थिती नाही, परंतु ही एक बोलण्याची पद्धत आहे. वेद आणि श्रुती नेती नेती म्हणजे असे नाही. म्हणून परब्रह्माच्या बाबतीत हात टेकतात. जे बदलते त्याचे मोजमाप काळ करतो. दृश्य विश्व सारखे बदलते, त्याची स्थिती सारखी पालटते. म्हणून फक्त विश्वरचनेला कालाने केलेली गणना लागू पडते. विश्वाची स्थिती काळ सांगू शकतो, परंतु परब्रह्म पालटतच नाही व ते पालटत नाही, म्हणूनच त्याला स्थिती किंवा अवस्था असत नाही. जेथे अवस्था नाही तेथे काळास वास्तव नाही. म्हणून श्री समर्थ म्हणतात की परब्रह्माची स्थिती खंडत नाही, अखंड राहते. ही एक बोलण्याची पद्धत आहे. जर परब्रह्माचे वर्णनच करता येत नाही तर मग त्याची स्थिती कोण कशी सांगणार. कलियुगाची 4,708 वर्षे आतापर्यंत गेली. जी वर्षे बाकी उरली आहेत त्यांचा प्रकार ऐकावा. या उल्लेखावरून असे दिसते की शके 1581 साली या समासापर्यंत दासबोधाची रचना झाली होती. कलियुगाची 4,27,240 वर्षे अद्याप शिल्लक आहे. पुढे येणाऱ्या कालामध्ये वर्णांचा एकमेकात संकर होणार आहे. या विनाशी विश्वरचनेमध्ये एकाहून एक थोर आहे, पण हे सगळे दृश्य स्वप्नामध्ये अगदी तात्पुरते आहे. त्याला आधार देणारे आत्मस्वरूप मात्र शाश्वत आणि समाधान रूप आहे. त्याचे ज्ञान करून घेणारा तो खरा शहाणा होय. असे हे चराचर विश्व रचलेले आहे. त्यामधून एकाहून एक मोठा आहे. या क्रमाने विचार केला तर त्याचा अंत लागत नाही. कोणी म्हणतो विश्वामध्ये विष्णू मोठा, तर कोणी म्हणतो शंकर मोठा आहे, कोणी म्हणतो या सर्वांहून आदिशक्ती मोठी आहे. लोक आपापल्या परीने असे बोलतात, पण कल्पांताची वेळ आली की या सर्वांचा नाश होणार आहे. जे दिसते ते नासते अशी श्रुतीची साक्ष आहे. जो जी उपासना करतो तिचा त्याला अभिमान लागतो. पण खरा देव कोणता हे फक्त साधू पुरुषच निश्चयाने ठरवतो. साधूचा असा दृढ निश्चय असतो की एक आत्मा तेवढा सर्वत्र व्यापून आहे, तोच खरा देव आहे. बाकीचे सगळे चराचर विश्व मायेचा देखावा आहे. समजा एखाद्या चित्रामध्ये सेना काढली आहे, त्यामध्ये मोठा कोण आहे, कोण आणि लहान कोण म्हणावा याचा तुम्हीच आपल्या मनाशी विचार करावा. एखाद्याने भले मोठे स्वप्न पाहिले, त्यामधील व्यक्तींना लहान व मोठे असेही ठरवून टाकले, पण तो जागा होऊन पाहू लागला तर सगळेच नाहीसे झालेले आढळते. जागेपणाच्या दृष्टीने विचार केला तर कोणी मोठा व कोणी लहान हा सगळा स्वप्नाचा विस्तार होता असे ध्यानात येते. त्याचप्रमाणे या दृश्य जगाचा विचार स्वप्नाप्रमाणे माईक आहे. येथील थोरपण आणि लहानपण खरे नाही. खरा मोठा कोण व लहान कोण हे ज्ञानी पुरुष बरोबर निवडू शकतात. जो जन्मास येऊन मरण पावतो तो जन्म मरणाच्या चक्रात अडकलेला आहे असे समजावे. देहबुद्धीमुळे देहाचे मोठेपण तेच स्वतःचे मोठेपण असे जो समजतो तो देह जिवंत असून मेल्यासारखाच असतो. जन्मास येऊन जो आत्मज्ञान करून घेतो तो मरत नाही, तो अमर होतो. जे खरोखर विचाराने श्रेष्ठ आहेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे. ज्यांना आत्मज्ञान होते तेच खरे थोर पुरुष असतात, तेच खरे महाजन असतात असा निर्णय वेदशास्त्रे, पुराणे आणि साधू संत यांनी देऊन ठेवला आहे.
याप्रमाणे एक परमेश्वर तेवढा सर्वांपेक्षा थोर आहे. त्याच्यामध्ये विष्णू आणि शंकर येतात व जातात, उत्पन्न होतात व नाहीसे होतात. तो परमेश्वर निर्गुण आणि निराकार आहे. तेथे काही उत्पन्न होत नाही आणि उत्पन्न होऊन वाढत नाही. सल, काल व आकार यांचा विचार अलीकडचा आहे. नाम, रूप, सल, काल, आकार वगैरे माणसाच्या बुद्धीच्या कल्पना आहेत. ब्रह्मप्रलयाच्या वेळी यांचा निकाल लागतो. सर्व गोष्टी नाश पावतात. परब्रह्माला प्रलय स्पर्श करू शकत नाही. ते नामरूपाच्या पलीकडे आहे. कोणत्याही काळी ब्रह्म अगदी जसेच्या तसेच राहते. त्यांच्यात यत्किंचितही पालट होत नाही. जे सदा सर्व काळ ब्रह्मस्वरूपाबद्दलच बोलतात व सांगतात, जे ब्रह्माला संपूर्णपणे जाणतात, ते ब्रह्मज्ञ पुरुषच ब्राह्मण समजावे. समास चौथा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.